नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वी राज्यशास्त्राचं पहिलं प्रकरण अभ्यासलेलं आहात. आज आपण राज्यशास्त्राचं दुसरं प्रकरण जे आहे ते भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल या प्रकरणात आपण नवीन काय शिकणार आहोत. आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणि तिचे स्वरूप आणि मागील शतकातील शीतयुद्ध व त्याचे परिणाम हे आपण पहिल्या प्रकरणात पाहिलेलं होतो. दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली. परत युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये, कारण पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर म्हणजे युद्ध होऊ नये यासाठी राष्ट्रसंघाची स्थापना झालेली होती. युद्धाचे जे परिणाम झाले ते परिणाम पाहून राष्ट्रसंघाची स्थापना झाली, पण राष्ट्रसंघाला अपयश आलं. त्यातून परत दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानी पाहून परत युद्ध होऊ नये यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली. जरी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झालेली असली तरी तिसरं महायुद्ध होऊ नये यासाठी ते स्थापन झालं, किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ते स्थापन झालेलं होतं. पण तरी देखील शीतयुद्धाला सुरुवात झालेली होती आणि शीतयुद्धाचे परिणाम देखील आपण पाहिलेला होता की गटबाजीचं राजकारण यात सुरू होतं. समाजवादी अर्थव्यवस्था आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था, अमेरिका आणि रशिया या दोन राष्ट्रांच्यामध्ये रस्सीखेच स्पर्धा सुरू होत्या. आपल्या गटामध्ये इतर राष्ट्रांना खेचण्यामध्ये दोन्ही राष्ट्र आपापल्या परीनं वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे प्रयत्न केलेले होते. आणि त्यावेळी भारतानं अलिप्ततावादी धोरण स्वीकारलेलं होतं आणि अलिप्ततावादी धोरण स्वीकारलेलं असल्यामुळं आपण म्हणजे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपण कुठल्याही गटात न येता आपण एक म्हणजे अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीनं की आम्ही रशियाच्या गटात देखील नाही आणि अमेरिकेच्या गटात देखील नाही, पण आम्हाला दोन्ही राष्ट्रांच्याकडून सहकार्याची आवश्यकता आहे अशी भूमिका घेणारा आपला देश, यालाच अलिप्ततावादी चळवळ असं आपण म्हटलेलं आहे. आणि अलिप्ततावादी चळवळ भारताकडून सुरुवात झाली. अनेक राष्ट्रांनी अलिप्ततावादी चळवळीला पाठिंबा देखील दिलेला होता, हे आपण पाहिलेला होता. त्याच्यानंतर आज आपण या प्रकरणामध्ये संबंधित अन्य विषयांची ओळख यात करून घेणार आहोत. त्यानुसार परराष्ट्र धोरणाचा अर्थ, त्यावर परिणाम करणारे घटक, तसेच आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचे स्वरूप जे आहे ते या प्रकरणामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आता परराष्ट्र धोरण याचा अर्थ आणि महत्त्व आपण इथं पहिल्यांदा पाहणार आहोत. सर्वच देश जे आहेत, जगामधील सर्वच देश हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात आणि त्यातील कोणतेही राष्ट्र सर्वार्थानं स्वयंपूर्ण नसतं. आज देखील तुम्ही बघताय समाजामध्ये वेगवेगळ्या आर्थिक स्थितीची लोक असतात, प्रचंड श्रीमंती असलेली देखील लोक असतात, पण ती सगळ्याच बाबतीत स्वयंपूर्ण असतात असं नसतं. म्हणजे आपण समाजाच्या बाबतीत किंवा आपल्या व्यक्तिगत पातळीवरती जर बघितलात तर आपण कोणीही काय नाही आहोत, सर्वार्थानं स्वयंपूर्ण नसतो. कुठल्या ना कुठल्या प्रकारची उणीव ही व्यक्तीकडं असते. जरी श्रीमंत असली तरी देखील आणि जरी गरीब असली तरी देखील काही ना काही उणीव असते, म्हणजे स्वयंपूर्ण नसतं. तसंच राष्ट्र देखील, कोणतंही राष्ट्र सर्वार्थानं काय नसतं, स्वयंपूर्ण नसतं. म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत परस्परावलंबन असतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये एकमेकांच्यावरती ही राष्ट्र काय असतात, अवलंबून असतात. परस्परावलंबन आपण पाहिलेला होतात. म्हणजे एकमेकांचं सहकार्य हे घेणं गरजेचं असतं. आता एवढा आपल्या जगावरती राज्य करणारा महासत्ता म्हणून ओळखला जाणारा अमेरिका विकसित अर्थव्यवस्था आहे, जगाचा कारभार या राष्ट्राकडे आहे, पण सगळ्याच बाबतीत स्वयंपूर्ण आहे असं म्हणता येत नाही. खनिज तेलासाठी या राष्ट्रांना काय करावं लागतं, या राष्ट्राला
अरब राष्ट्रावरती अवलंबून राहावंच लागतं. म्हणजे कितीही श्रीमंत राष्ट्र असला आणि कितीही गरीब राष्ट्र असला तर हे एकमेकांच्यावरती परस्पर अवलंबून असतंच. आणि हे आपल्याला समजलेलं आहे, कारण आपण याच्या अगोदरच्या प्रकरणामध्ये परस्पर अवलंबन पाहिलेलं होतं. आणि हे परस्पर अवलंबन मात्र काही मोजक्याच देशांच्या फायद्याचे किंवा हिताचे असता कामा नये. ते प्रत्येक राष्ट्राच्या हिताचं असावं म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे. कोणत्या राष्ट्राशी मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचं किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादींविषयी प्रत्येक देशाला निर्णय घ्यावं लागतं. म्हणजे विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतात. निर्णय घेत असताना देखील कसं घ्यावे लागतात, विचारपूर्वक. कुठल्या गटात जायचं, कुठल्या राष्ट्रांशी मैत्री करायचं हे विचारपूर्वक. आपण देखील वैयक्तिक पातळीवरती देखील कोणाशी मैत्री आपण करावं, कोणाशी मैत्री करू नये हे आपण विचारपूर्वक काय करत असतो, मैत्री हे करत असतो. एखादा मित्र व्यसनाधीन असेल त्याची मैत्री करणं योग्य ठरणार नाही. जो अभ्यासू आहे, जो अनुभव आपणाला देतो किंवा आपल्याला मदत करतो किंवा चांगली त्याची वृत्ती आहे, त्याच्याकडे चांगुलपणा आहे, अशांशी आपण काय करत असतो, मैत्री करत असतो. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील असंच असतं. म्हणजे राष्ट्राच्या हिताचं म्हणजे हित बघितलं जात असतं. म्हणजे आता हे कोणत्या गटात आपण सामील व्हायचं, हे आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादींविषयी प्रत्येक देशाला निर्णय घ्यावे लागतं. आणि असे निर्णय घेताना ते विचारपूर्वक घ्यावे लागतात. आणि या वैचारिक चौकटीला आपण काय म्हटलेलं आहे, परराष्ट्र धोरण असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र आपापले परराष्ट्र धोरण ठरवत असतं. आणि म्हणूनच राष्ट्रांमधील परस्परावलंबनाचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरणाला काय असते, खूप महत्त्व असतं. म्हणजे परराष्ट्र धोरणाला महत्त्व देखील आहे. परराष्ट्र धोरण म्हणजे काय आणि परराष्ट्र धोरणाचं महत्त्व काय आहे हे आपण याच्यामध्ये पाहिलं. म्हणजे हित सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय साधला गेलेला आहे, हित हा उद्देश, देशाचं हित हे उद्देश याच्यामध्ये साधलं गेलेलं आहे. आणि चौकटीमध्ये एक तुम्हाला विचारलेलं आहे पाठ्यपुस्तकामध्ये, माहीत आहे का तुम्हाला म्हणून, आपल्याला जेव्हा एखाद्या देशाचा अभ्यास करावायचा असतो तेव्हा त्या देशाचं संविधान, त्या राष्ट्राचं परराष्ट्र धोरण आपण अगोदर समजावून घेणं आवश्यक असतं. आणि आपण याच्यामध्ये राष्ट्रीय हित साधणं महत्त्वाचं असतं. आता राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय, म्हणजे परराष्ट्र धोरण म्हणजे काय आपण थोडक्यात पाहिलं. आता राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा अतिशय निकटचा संबंध आहे. राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारेच केली जाते. म्हणूनच परराष्ट्र धोरणाचा विस्तृत अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय हितसंबंधांचा अर्थ व त्याचं महत्त्व समजलं पाहिजे. ते आपण पाहिलेलं आहे. म्हणजे हितसंबंध आपण पाहिलेला. हितसंबंध आपले चांगले असतील तर आपलं काय होत असतं, आपल्या कुटुंबाचं असू दे किंवा देशाचं असू दे किंवा गावचं असू दे, हितसंबंध आपलं कशा पद्धतीचे आहेत त्याच्यावरती त्या राष्ट्राचा विकास किंवा त्याची प्रगती ही अवलंबून असते. आणि राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, यालाच काय म्हटलेलं आहे, राष्ट्रीय हित असं म्हटलेलं आहे. आणि या राष्ट्रीय हितामध्ये आपला आर्थिक विकास साधून घेणं, आपलं सामर्थ्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचाही राष्ट्रीय हितसंबंधामध्ये काय केलेला आहे, समावेश केला गेलेला आहे. म्हणजे आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना असं म्हणतोय. म्हणजे आपल्या देशाचं हित, म्हणजे
हित साधण्याच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्या देशाचं सामर्थ्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, म्हणजे निर्णय जो घेतला जातो त्याला हितसंबंधाची जोपासना असं म्हटलं गेलेलं. आणि या अर्थानं कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो आहे, तर 2 घटकांचा समावेश होतो. एक कुठला आहे? आपल्या देशाच्या स्वातंत्र्य व सार्वभौमत्व व अखंडतेचं रक्षण करणं म्हणजेच संरक्षण. आणि हे सर्वोच्च राष्ट्रीय हित मानलं गेलेलं आहे. म्हणजे देशाच्या सुरक्षेला या हितसंबंधामध्ये काय केलेलं आहे? जास्त महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे परराष्ट्रांशी आपण संबंध ठेवत असताना देशाची सुरक्षा इथं महत्त्वाची आहे. एखाद्याला आपण घरात घेत असताना देखील तो आपण विचार करत असतो, हा चांगला माणूस आहे का वाईट माणूस आहे, त्याच्यापासून आपल्याला काय धोका आहे का, याचा आपण विचार जसं करत असतो त्याच पद्धतीनं राष्ट्रामध्ये संबंध ठेवताना देखील कोणत्या राष्ट्राशी आपण कसं संबंध ठेवावं, आपल्या राष्ट्रांशी दुसऱ्या राष्ट्रांशी संबंध ठेवत असताना आपल्या देशाच्या सुरक्षेला कुठं धोका निर्माण होणार नाही हे आपण विचार केलं पाहिजे. म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व व अखंडतेचं रक्षण करणं म्हणजेच काय? संरक्षण. आणि हे सर्वोच्च राष्ट्रीय हित मानलं गेलेलं आहे. आणि दुसरा घटक आहे आर्थिक विकास, हेही महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेबरोबरच आर्थिक विकास हे महत्त्वाचं राष्ट्रीय हित आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या देशाचं स्वातंत्र्याचे जतन करणं काय होत असतं? अवघड जात असतं. आणि म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित मानलं गेलेलं आहे, महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. कारण का? आपण आर्थिकदृष्ट्या म्हणजे सबल असलो, आर्थिक सुबत्ता आपली भरपूर स्ट्रॉंग असली तरच आपण राष्ट्राचं चांगल्या पद्धतीनं हित करू शकणार आहोत. जर आर्थिकदृष्ट्या आपण दुर्बल असलो तर आपण वैयक्तिक पातळीवरती देखील बघा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तीला बोलायला आपण मागं पुढं बघत नसतो. तीच एखादी श्रीमंत व्यक्ती असली तर त्याला बोलत असताना आपण विचारपूर्वक बोलत असतो. म्हणजे असं आता व्यक्तिगत पातळीवरती किंवा सामाजिक पातळीवरती कसं असतं त्याच पद्धतीनं आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील असतं. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे आर्थिक विकास हे सगळ्यात महत्त्वाचं राष्ट्रीय हित मानलं गेलेलं आहे. म्हणजे संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे आपल्या राष्ट्रीय हितात महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. आता राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण आपण इथं पाहणार आहोत. संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना होईल या दृष्टीनं परराष्ट्र धोरण हे आखलं जात असतं. म्हणूनच राष्ट्रीय हितसंबंध ही उद्दिष्ट मानली जातात, तर परराष्ट्र धोरण हे ती प्राप्त करण्याचं साधन ठरतं. परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टांमध्ये देखील काय होत असतात? बदल होत असतात. आणि त्यानुसार राष्ट्रीय हितसंबंधामध्ये देखील काय होत असतात? बदल होत असतात. आणि त्या बदलांचं प्रतिबिंब परराष्ट्र धोरणामध्ये दिसून येत असतं. म्हणूनच परराष्ट्र धोरण हे कसं असतं? प्रवाही असतं. म्हणजे काळानुरूप आपल्याला परराष्ट्र धोरणं म्हणजे बदलावी लागतात का? आपले आता हितसंबंध कुठल्या राष्ट्रांशी आपण परराष्ट्र धोरणं आपण ठरवलेले आहोत, त्या राष्ट्राकडून मिळणारा कच्चा माल असू दे, पक्का माल असू दे, त्याच्याकडून येणारी, आता आपण बघितलं नाही काय, चायना वस्तू आपण घ्यायच्या नाहीत. आपलं त्या राष्ट्राशी काही हितसंबंध जे आहेत ते बिघडले आणि त्यामुळं आपण ते धोरणात बदल केलो. त्या वस्तूंचं आपण खरेदी करायची नाही असं ठरवलं. म्हणजे त्याचा परिणाम काय झाला? व्यापारावरती झाला. परराष्ट्र धोरणामध्ये काय झालं? काळानुरूप हा बदल अशा पद्धतीनं होत असतो. म्हणजे राष्ट्रामध्ये जर काय झाले संघर्ष निर्माण झाल्यास देखील परराष्ट्र धोरणामध्ये काय करावं लागतं? बदल करावा लागतो. आयात निर्यातीवरती देखील त्याचा परिणाम होत असतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला यासंबंधी एक चर्चा करूया म्हणून सांगितलेलं आहे. परिस्थिती आणि काळानुसार परराष्ट्र धोरणात बदल होत असले तरी काही देशांचे परराष्ट्र धोरण काही शाश्वत मूल्यावर आधारलेले असते. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलेलं आहे, भारताचं परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय शांतता, मानवी हक्क, सुरक्षितता या मूल्यावर आधारलेले आहे.
आणि ती साध्य करण्यासाठी परराष्ट्र धोरणात कोणत्या तरतुदी असल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही इथं शोधायचं आहे. आता हे धोरण राष्ट्रीय हित संबंध आणि परराष्ट्र धोरण आपण पाहिल्यानंतर आता आपण परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक आपण इथं पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणत्या राष्ट्रांशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरत असतं. परंतु परराष्ट्र धोरण ठरवताना अनेक घटकांचा परिणाम होत असतो. आता कोणत्या घटकांचा परिणाम होत असतो? तर त्यातलं पहिलं घटक आहे देशाचं भौगोलिक स्थान. आता तुम्ही पृथ्वी पाहिलेला आहात. पृथ्वी कशी आहे? गोल आहे. पृथ्वी गोल पाहिलेला असेल किंवा जगाचा राजकीय नकाशा पाहिलेला असेल. त्यावरून कोणत्याही राष्ट्राचं भौगोलिक स्थान तुम्हाला दिसतं जगाच्या नकाशात बघितल्यानंतर. कुठलं राष्ट्र कुठं आहे, कुठल्या रेखावृत्तावर ते आहे, त्यांच्यामध्ये अंतर किती असावं हे तुम्हाला सहज दिसतं. काही देश अन्य देशांपासून दूर अंतरावर आहेत, तर काही राष्ट्रांच्या आजूबाजूला अनेक शेजारी देश आहेत आणि काही राष्ट्रांना मोठा असा सागरी किनारा लाभलेला आहे, तर काही राष्ट्रांकडं भरपूर खनिज संपत्ती आहे. थोडक्यात देशांचा आकार, लोकसंख्या, जमिनीचा पोत, देशाला लाभलेला समुद्रकिनारा, नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता या सर्वच बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना काय कराव्या लागतात? विचारात घ्याव्या लागतात. आता दुसरं जे घटक आहे की परराष्ट्र धोरण ठरवताना दुसरा जो घटक आपण परिणाम करणारा विचार करणार आहोत तो राजकीय व्यवस्था. लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत संसदेला व परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्त्वाचे स्थान असते. कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयावर संसदेत चर्चा केली जात असते. म्हणजे परराष्ट्र धोरण आखत असताना बाबा आता संबंध आपण इतर राष्ट्रांनी ठेवत असताना ते संसदेमध्ये चर्चा केली जात असते. तुम्ही 8वीला भारताची संसद पाहिलेला आहात. संसदेमध्ये लोकसभेचे आणि राज्यसभेचे सदस्य असतात, निवडून गेलेले किंवा सत्ता प्रस्थापित केलेले किंवा विरोधक याच्यामध्ये सगळेच असतात. म्हणजे लोकसभेचे आणि राज्यसभेचे निवडून गेलेले उमेदवार यांचं मिळून हे संसद तयार होतं. आणि संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्त्वाचं स्थान असतं. कारण लोकसभेवरती निवडून गेलेले जे उमेदवार असतात ते प्रत्यक्षात लोकांच्याकडून निवडून गेलेले उमेदवार असतात. देशभरातून आपल्या भारतात बघितलं तर 552 सदस्य लोकसभेसाठी निवडले जात असतात वेगवेगळ्या मतदारसंघातून. आणि त्यामुळं या लोकांना संसदेमध्ये म्हणजे लोकशाहीच्या स्वरूपात राजकीय व्यवस्थेमध्ये संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचं स्थान लाभलेलं आहे. कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयावर संसदेमध्ये चर्चा होते आणि विरोधी पक्ष मग अशावेळी काय होत असतं, एखादं धोरण आपण स्वीकारत असताना सत्ताधारी पक्ष धोरण आणलेला असतो आणि त्याला ते घ्यायचं असतं, स्वीकारायचं असतं. पण काही वेळा काय होत असतं, ते जर राष्ट्राच्या हिताचं नसेल किंवा त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्यावेळी विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावरती काय करू शकतोय, नियंत्रण ठेवू पाहतात, म्हणजे नियंत्रण ठेवू शकतात. अशा प्रकारचं तुम्ही परराष्ट्र धोरण आखायला लागलेलं आहात. या परराष्ट्र धोरणामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं या राष्ट्रांशी संबंध किंवा व्यापारासंबंधी असू दे किंवा करारासंबंधी असू दे तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही काय करायला लागलेत, नियोजन करायला लागलेलं आहात. पण याचा परिणाम काय होऊ शकतो, हे योग्य आहे की अयोग्य आहे, याला म्हणजे थांबवण्याचं काम, अयोग्य असेल तर त्याला विरोध करण्याचं काम विरोधी पक्ष करत असतात. संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करताना घटक राज्यांचाही काय करावा लागतो, विचार करावा लागतो. भारत हा संघराज्य आहे आणि त्यामुळं परराष्ट्र धोरणाची आखणी करत असताना घटक राज्यांचाही काय करावा लागतो, विचार करावा लागतो. कारण प्रत्येक घटक राज्य हे काय नाही आहे, स्वयंपूर्ण नाही आहे. कुठल्या ना कुठल्या बाबतीत काय त्याच्यामध्ये कमतरता आहे. कारण शेजारी राष्ट्रांमधील घडामोडीचा घटक राज्यांच्यावरती देखील परिणाम होत असतो. आता आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये आता पंजाब, हरियाणा, राजस्थान, जम्मू काश्मीर या लागून काय आहे, पाकिस्तान आहे, वर अफगाणिस्तान आहे.
आणि इकडं पश्चिम बंगालजवळ बांगलादेश आहे, दक्षिणेकडं श्रीलंका आहे. आणि त्यामुळं शेजारी राष्ट्रांमधील घडामोडींचा घटक राज्यांच्यावर देखील परिणाम होत असतो. आणि त्यामुळे उदाहरणार्थ आता श्रीलंकेतील घडामोडींचा तामिळनाडूवर आणि बांगलादेशात काहीही घडल्यास पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यावर त्याचा परिणाम होत असतो. आता तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये एक सांगितलेलं आहे असे का करावे म्हणून. आपल्या देशातील शांतता व स्थैर्य जितके महत्त्वाचे तितकेच ते शेजारी देशांमध्ये सुद्धा असणं महत्त्वाचं असतं. म्हणूनच शेजारी राष्ट्रात लोकशाही निर्माण व्हावी म्हणून भारताला प्रयत्न करावे लागतात. म्हणजे आपल्या घरात आता तुमच्या घरात शांतता आहे, त्याचा काही उपयोग नाही आहे. त्याच्यात तुमच्या घराच्या शेजारी जर रोज दंगाधोपा तुमच्या घराच्या शेजारच्या घरामध्ये होत असेल तर त्याचा त्रास देखील तुम्हाला होत असतो. म्हणून आपल्या शेजारचं घर देखील शांत असेल तरच आपल्या देशामध्ये स्थैर्य प्राप्त होत असतं. म्हणून आपल्या देशाला बघितलं तर पाकिस्तानमध्ये काय आहे, सातत्यानं काहीतरी म्हणजे आपल्याला आतंकवादी कारवाया होत असतात आणि त्यामुळं आपल्या देशाच्या स्थैर्याला कुठेतरी बाधा पोहोचत असतो. त्याच्यानंतर आता आपण परराष्ट्र धोरण निश्चित करणाऱ्या घटकांमधलं तिसरं घटक पाहणार आहोत, अर्थव्यवस्था. आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट बनलेलं आहे. आणि त्यामुळं अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावर 2 प्रकारे परिणाम होतो. कोणत्या 2 प्रकारे परिणाम होतो? एक पहिला आहे, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करावयाचे आर्थिक संबंध. याच्यामध्ये मग आयात, निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणाला काय करत असतात, आकार देत असतात. दुसरं जे आहे, सध्याच्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षितते इतकेच काय असतात, महत्त्वाचे मानले जातात. आणि आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम तितके सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता काय होत असतं, मिळत असतं. म्हणजे अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश कमी परावलंबी असतात व त्यांना स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण आखता येऊ शकतं. एखादी श्रीमंत व्यक्ती त्याला काय काढायचं आहे, पुढचं काय नियोजन करायचं आहे, ते सहज काय करते, आर्थिक स्थिती मजबूत असल्यामुळं पटापट ती निर्णय घेत असते. पण एखाद्या गरीब कुटुंबात निर्णय घेत असताना विचारपूर्वक निर्णय घेण्याची देखील क्षमता त्याच्यामध्ये कमी असते. आणि अशी परिस्थिती कशामुळे झालेली असते, ती आर्थिक स्थितीमुळे झालेली असते. आणि म्हणून कमी परावलंबी देश कोण असतात, ज्या देशांची अर्थव्यवस्था मजबूत असते ती. म्हणजे अशा प्रकारे परराष्ट्र धोरण आखत असताना यात अनेक घटकांचा जो परिणाम होतो त्यातला आपण तिसरा घटक पाहिला, अर्थव्यवस्था. आणि त्याच्या पुढचं जे घटक आहे ते राजकीय नेतृत्व, प्रशासकीय घटक. त्याच पद्धतीनं भारताचं परराष्ट्र धोरण यासंबंधी माहिती आपण आता पुढच्या तासिकेला पाहणार आहोत. आतापर्यंत आपण भारताचं म्हणजे परराष्ट्र धोरण म्हणजे काय, परराष्ट्र धोरणाचं महत्त्व काय असतं, त्याच पद्धतीनं राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय आणि राष्ट्रीय हितसंबंधाने परराष्ट्र धोरण यांचं कसं परस्पर संबंध असतं यासंबंधी आपण माहिती मिळवला. त्याच्याशिवाय आपण परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक देखील 3 घटक आपण पाहिलात, देशाचे भौगोलिक स्थान, राजकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्था. याच्यानंतर राहिलेला भाग जो प्रकरणाचा आहे तो आपण पुढच्या तासिकेला पाहणार आहोत. धन्यवाद.